थोड्याशा तेलामध्ये मिरच्या भाजून घ्यायच्या. तेलात भाजलेली मिरची एकदम खमंग लागत असते. 2 वर्ष टिकणारी दह्यातली खमंग मिरची एकदम अशी टेस्टी लागते. जरूर तुम्ही केली नसती तर करून बघा आणि वर्षभर 2 वर्ष खा. नमस्कार, कसे आहेत सगळे? तुम्ही बरे आहेत ना? आज आपण वर्षभरासाठी दही मिरची करून ठेवणार आहोत. दही मिरची डाळ भात, दही भात याच्याबरोबर छान लागते. त्यासाठी वर्षभरासाठी दही मिरची करून ठेवायची. जास्त तिखट पण नाही घेतली आणि कमी तिखट पण नाही घेतली. लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात. स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यायची आणि एक स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्याने पुसून घ्यायची. चांगली पाणी ठेवायचं नाही. एकदम स्वच्छ अशी धुवून घेतली. चांगले पुसून घ्यायच्या. सगळ्या मिरच्या चिरून घ्यायच्या. मिरचीची देठं काढायची नाही, तशीच ठेवायची. खाताना देठांना पकडून खाता येतं. लहान मुलं जास्त आवडीनं खातात देठांना पकडून, त्यामुळं देठं तशीच ठेवायची. बडीशेप, धने, मिरी, जिरी मिक्सरमध्ये चांगली बारीक करून घ्यायची. सेंधा मीठ, हळदी पावडर, थोडासा हिंग. मिरचीला हिंग घालायचा. हिंगामुळं मिरची चांगली चविष्ट लागते आणि जास्त दिवस टिकते पण, त्यामुळं ही मिरचीला हिंग घालायचा. लिंबू पिळून घालायचं. लिंबू पिळून घातल्याने कोणाकोणाला मिरची खाल्याने घशामध्ये जळजळ होते. लिंबू पिळून घातल्याने ती जळजळ कमी होते, त्यामुळं लिंबू घालायचं. एकदम अप्रतिम लागणारी मिरची जरूर करून बघा तुम्ही आणि खाऊन बघा. एकदम घट्ट असं दही घ्यायचं. हळदी पावडर, हिंग, सेंधा नमक, सेंधा मीठ घालून घ्यायचं. जिरी, बडीशेप, मिरी, धने वाटून घेतलेले बारीक हे घालून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं. सगळ्या मिरच्यांना लावून घ्यायचं. दही मिरचीला लिंबू आणि हिंग घालायचा विसरायचा नाही. छानपैकी मसाला लावून झालाय. किती छान मसाला लागलाय. दही चांगलं घट्ट घ्यायचं, त्यामुळं मिरच्यांना मसाला एकदम छान लागतो. स्टीलच्या कढईमध्ये ठेवायचं. बाकीच्या दुसरं कोणत्याही भांड्यामध्ये ठेवायचं नाही, स्टीलच्या किंवा प्लास्टिकच्या. अशा रात्रभर झाकून ठेवायच्या. त्याच्यामध्ये मसाला मुरण आणि सकाळचं उन्हामध्ये वाळायला घालायच्या. छानपैकी मसाला लावून झालाय मिरच्यांना. रात्रभर भिजत ठेवायचे दह्यामध्ये, मसाल्यामध्ये. सकाळच्या सुकाया घालायच्या. मसाला मुरल्यामुळं छान लागतात, त्यामुळे झाकण ठेवून रात्रभर तसेच ठेवायच्या. रात्रभर छानपैकी मुरल्यात. आता टोकरीमध्ये सुकाया घालायच्या. टोकरी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची.
छानपैकी सगळ्या मिरच्यांना मसाला लागला आहे. उन्हामध्ये कडक सुकायला ठेवायच्या. उन्हामध्ये वाळवायला ठेवलेत. कडकडीत उन्हात वाळून द्यायचे. मिरच्यांना असं ओढणीनं झाकून ठेवलं होतं. छानपैकी मिरच्या वाळल्या. 2 दिवस लागले मिरच्यांना वाळायला.